भाग 4. 10 जानेवारी 1760. पावसाची थंडी कडाक्याची असली तरी यमुनेचे पाणी उबदार होते. पाण्यावर धुक्याने झिरई धरली होती. नदीच्या अलीकडे आणि पलीकडे पाव कोसावर तर धुक्याची दाटी झाली होती. अंड फोडून पांढरं शुभ्र पिल्लू हळूवार डोकावत बाहेर यावं तसं यमुनेच्या विस्तीर्ण पात्रातून धुकं बाहेर तोंड काढीत होतं. जानराव वाबळे आपली 4,000ची सेना पश्चिम काठावर पेरून बुराडी घाटाचं रक्षण करीत होता. अंगात हुडहुडी भरू लागल्याने पहाटेपासून मराठी राऊत आजूबाजूचा पालापाचोळा गोळा करून ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून 5-6 जण घोळका करून बसले होते. आगीचा धूर धुक्यात मिसळून जात होता. आता सोनेरी किरणं फाकली तरी धुकं मात्र हटत नव्हतं. यमुनेत मंद वाहणाऱ्या पाण्याचा झुळूझुळू असा आवाज ऐकू येत होता. पाणी कमी झाल्याने बुराडी घाटाचं रूप पालटलं होतं. घाटावर प्रवाहाला 2 फाटे फुटले होते. मध्येच 4 पुरुष उंचीचे भले मोठे बेट निर्माण झाले होते. बेटात शेरणीची आणि बोरूची दाट झाडी वाढली होती. पात्राच्या या आणि त्या अंगाला काठ धरून एवढ्या मोठ्या खळ्या पडल्या होत्या की तेथून येणारा जाणारा घोडेस्वार सहसा दिसणार नाही. दोन्ही काठांना अनेक मोठे ओढे ओगळी मिळाल्या होत्या. ओढ्यांचं तोंड धरून आत जावं तर पाण्याच्या प्रवाहानं बाजूची गाळ माती तोडून मोठमोठ्या गळ्या निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. ओढ्याच्या मुखातून आत घुसलेले 500-700 स्वार नदीपात्रात दिसणार नाहीत अशा विक्राळ तोंडाच्या गळ्या होत्या त्या. दोन्ही काठाला मोठं जंगल वाढलं होतं. झाडांच्या विळख्यातून बोरू आणि केताड माजले होते. यमुना आटल्याने या काठावरून त्या काठाकडे आमने सामने चिंचोळी पायवाट तयार झाली होती. 2-3 स्वार एका वेळी लिलया अल्ल्याड पल्ल्याड जाऊ शकत होते. सकाळचे 9 वाजले. ऊन वर आलं. धुकं थोडं थोडं हटू लागलं तरी राऊतांची थंडीने आखडलेली हातापायांची बोटं मात्र नीट होत नव्हती. अंगातला गारठा पुरता हटला नव्हता. अलीकडच्या काठाला घोळके करून बसलेले राऊत 4 हातांवरच्या राऊताला अजूनही दिसत नव्हते. सगळीकडे डोक्या इतक्या उंच गवताने रान माजवले होते. थंडी थोडी कमी झाली. शेकोट्या विजत चालल्या. इतक्यात तिखट कानाच्या हैबत्याला पाण्याचा चुळूम चुळूम डुळूम असा आवाज ऐकू आला. असेल कोणी शिपाई प्रातःविधी करता पाण्यात उतरलेला असा विचार करून तो तसाच बसला. तेवढ्यात चुंबळूम डुंबळूम चुबाक डुबाक असे पाण्यातून आवाज ऐकू येऊ लागले. तशी हैबत्याची टोळी चटकन उठून उभी राहिली. हा घोड्यांच्या आणि उंटांच्या पायांचा आवाज खासच. मग ती जनावरं शत्रूची असू देत नाहीतर आपली. हातात भाले तलवारी घेऊन मराठा वीरांनी दना खाली उड्या ठोकल्या. मधल्या बेटाच्या डोक्या आडून त्यांनी पलीकडे पाहिलं आणि त्यांची बोबडीच वळली. वारुळातून बाहेर मुंग्यांचं रवान फुटावं तसं शत्रूचं सैन्य पलीकडच्या काठाने खाली उतरू लागलेलं होतं. उंटांचे तांडे आणि घोडे एकमेकांच्या अंगात डुसण्या देत पुढे सरकू लागले. 2-4 हत्ती काठावरून खाली कसे उतरवावेत म्हणून मातूत विचारात पडलेले. हत्ती पुढे मागे अंगाच्या झुल्या देतील तशा त्यांच्या अंगावर बांधलेल्या हस्तनाळा पुढे मागे होऊ लागलेल्या. पाठीवरचे जंबुरे आणि सुतारनाळा सांभाळीत आपल्या वेड्या वाकड्या माना ओवाळीत उंट वाट काढू लागलेले. खांद्यांवरच्या तोड्याच्या बंदुका सावरीत रोहिले पादचारी वजनदार पावलं टाकीत पुढे सरकू लागलेले. गनीम गनीम गिलचे गिलचे राऊतांनी बोंबा मारल्या. तसा जानराव वाबळे दौडत पुढे आला. एव्हाना धुक्याचा आणि मराठ्यांच्या डोळ्यांवरचा पडदा बाजूला झाला होता. पल्याड झाडाझुडपांतून पुढे सरकणारे रोहिले दैत्यासारखे भासू लागले. मराठ्यांनी जसा दंगा केला तसा तिकडेही गिल्ला सुरू झाला. राऊतांच्या बंदुका खांद्यावरून बगलेत आल्या. धडाधड आग ओकू लागल्या. उंट जागच्या जागी फतकल मारून बसले. त्यांच्या पाठीवरचे जंबुरके आग ओकू लागले. आगीने मराठ्यांची धिरडी भाजू लागली. कातळातून पाण्याचे लोंढे एकसारखे फुटावेत तसे रोहिले अफगाण एकामागोमाग एक पुढे सरकू लागले. जंबुरक्यांच्या आगीने पेटत्या घराचे वासे कडाडा आवाज करून फुटावेत तसे मराठी राऊत आगीच्या लोळात उडून लोळागोळा होऊन पडू लागले. या अचानक माऱ्यानं जानराव वाबळे बावरून गेला. त्यानं ताबडतोब कुमतीसाठी दत्ताजींकडे स्वार पाठवले. शत्रूचा लोंढा अंगावर आदळल्याचा निरोप मिळताच दत्ताजी आणि जनकोजी ताड झाले. सर्वांगातून वीज संचारून गेली. मराठ्यांची पथकं तयारच होती. निरोपाबरोबर साबाजी शिंदे आणि बयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं 7,000चं पथक तुफान वेगानं युद्धभूमीकडे दौडलं. अजून शत्रू नदीच्या पात्रातच आहे तोवर त्याला गाठून चेचून बडवून काढावा असा इरादा दत्ताजींनी केला.
मोठ्या तोफा हलवायला आता अवकाश नव्हता. नदीच्या पात्रात जडशी तोफांचे गाडे उतरूही शकत नव्हते. हत्तींना सुखकर वाटा नव्हत्या. त्वरेनं दत्ताजींनी सैन्याची विभागणी केली. जनकोजींना 5,000 स्वारांची तुकडी आणि जरीपटक्याचं निशाण देऊन दत्ताजींनी घाटाच्या पूर्व बाजूला धाडला. जनकोजी घोड्याला टाच मारून म्हणाले, "काकासाहेब, जरा जपून, एकदम आगीत उडी घेऊ नका." "बाबा, मल्हार बाबा येईपर्यंत आपण घाटाच्या रक्षणासाठी झटायचं, तुटायचं नाही." दत्ताजींनीच त्याला उलट सल्ला दिला. जरीपटक्याच्या निशाणाच्या संगतीनेच 15,000 फौज पुढे धावू लागली. लालमणी घोड्यावर स्वार झालेला आणि चेकाळून चवताळून रणभूमीकडे धाव घेणारा दत्ताजी एखाद्या अग्निपुत्रासारखा भासू लागला. घोड्याचा लगाम खेचून त्याला टाचून लालमणीच्या नागपुड्यांतून फेसाबरोबर अक्षरशः तांबडभरक रक्त ओघळू लागलं. डंके, नौबती, तुताऱ्या कर्णे वाजवीत आणि हर हर महादेव, हर हर महादेव चा जयघोष करीत मराठी सैन्य पाण्याच्या लाटेसारखं वाहू लागलं. नदीच्या पात्रातून आगीचा धडाका ऐकू येताच पल्ल्याडचे रोहिले अफगाण बावरले. थोडंसं कोणी डिवचताच सळकन फणा काढून नाक शेपटावर उभा राहावा आणि लालबुंद व्हावा तसा नजीब धुंद झाला. मराठे हे नाव ऐकताच तापणारा नजीब पुरा सुडाने पेटून गेला. त्याचा गुरु कुतुबशहा त्याच्याबरोबरच होता. झाडांच्या गर्दीतून झेपावलेला नजीब घशाला कोरड पडेपर्यंत काफरांना हना हना तोडा करून ओरडू लागला. इतक्यात साबाजीचा पुत्र बयाजी 7,000 पथक घेऊन नदीत उतरला. मराठ्यांचे भाले रोहिल्यांच्या पोटात छातीत घुसू लागले. पोटांना भोसके पडून रोहिले या अल्ला या खुदा करून किंचाळू लागले. मराठ्यांकडे तोड्याच्या बंदुका जवळजवळ नव्हत्याच. जडशी तोफखानाही छावणीवर अडकून पडलेला होता. त्यामुळे गनिमांच्या सुतरनाळेच्या गरनाळेच्या धडाक्याने आणि बंदुक्यांच्या कडाक्याने मराठे गतप्राण होऊन धडाधड कोसळू लागले. पाणी, रक्त आणि चिखल एकत्र होऊन पात्र तांबडशार पडू लागलं. खळ्यात, डबक्यात, केताडात मराठी गोळी चालेनाशी झाली. घोड्यांवर बसलेले मराठे रोहिल्यांच्या गोळ्यांचं अचूक निशाण ठरू लागले. आगीच्या माऱ्यातून जीव वाचविण्यासाठी राऊतांनी धडाधड खाली उड्या ठोकल्या. बोरूचा, केताडाचा आडोसा घेऊन ते भाल्याचा मारा करू लागले. बाणांच्या माऱ्यात शत्रू टिपू लागले. बयाजी आणि साबाजी हे पितापुत्र अब्दालीच्या माऱ्याने पंजाबमधून पळून आले होते. भागूबाई म्हणून बयाजीच्या सवंगड्यांनी त्याला अनेकदा डिवचलं होतं. तो बयाजी मात्र आज नेटाने तलवार चालवित होता. बेभान होऊन तसाच गनिमांच्या टोळीत घुसला होता. सपासप वार करीत होता. तसाच अडचणीत घोडा पुढे दामटवीत होता. मराठ्यांची बहुतांशी मोकळी गोळी आगीच्या माऱ्यानं कावरीबावरी होऊन इकडे तिकडे उधळत होती. अनेक मराठावीर तुडवीत होती. अंगावरच्या रक्ताने घामाने भिजलेला बयाजी तसाच पुढे सरकत असता 10-12 रोहिले नंग्या तलवारीनिशी त्याच्यावर तुटून पडले. तलवारींचे कचाकच 10-12 वार अंगावर घेऊन बयाजी घोड्यासह खाली पाण्यात कोसळला. त्याचं निम्म अंग घोड्याच्या अंगाखाली चिंदळून निघालं. स्वार आणि घोडा निम्मे वाळूत आणि निम्मे पाण्यात कोसळले. दत्ताजी घाटावर पोहोचत असतानाच राजघाटावर अफगाणांच्या एका टोळीनं मालोजी शिंद्यांची दाणादाण उडविली आहे. मालोजी प्रेतांच्या राशीत आणि तोफांच्या तडाख्यात कुठे दिसेनासा झाला आहे. गैरबाद झाला आहे ही दुःख वार्ता कळली. मालोजींचं उरलं सैन्य जीव वाचवून बुराडी घाटाकडे धावत आल्याचं दिसलं. गोविंद पंतांकडूनही काही चांगली वार्ता कळली नाही. एकाच वेळी शत्रूने तिन्ही ठिकाणी हमला करून मराठ्यांना विळखा घातल्याचं समजताच दत्ताजी रणमदाने बेभान झाला. हर हर महादेव, हर हर महादेव चा तुफान जयघोष करीत नदीकाठच्या केताडात त्यानं आपला लालमणी फेकला. सनई ताशाच्या तालावर वरातीत घोडा नाचावा तसा तोफांच्या बंदुकांच्या आवाजाने सैरभैर होऊन लालमणी नाचू लागला. बख्तरे शिरस्त्राण धारण केलेला दत्ताजी शत्रूवर काळासारखा आदळू लागला. जनकोजी निशाणापाशी झोंबू लागले. तोच त्यांच्यासमोर पलीकडच्या काठाने जहानखानाने 10-12 तोफा आणून लावल्या. तोफा अक्षरशः आग ओकू लागल्या आणि मराठ्यांच्या छातीच्या चिंदड्या उडवू लागल्या. नुसत्या तलवारीने निदड्या छातीचे मराठे झुंजून तरी किती झुंजणार. आगीच्या माऱ्यानं त्यांच्या चिंध्या होऊ लागल्या. तोड्याच्या बंदुकींपुढं तलवारीचं पाणी गळालं. मराठ्यांच्या बाजूला प्रेतांच्या राशी दिसू लागल्या. रेताडात, खळीत, डबऱ्यात मराठे विवळत किंचळत पडले.
कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय गेला, कोणाचा भाऊ मेला तर कोणाचा बाप गेला. नदीच्या पात्रात धुक्याच्या जागी धूर माजू लागला. धुराच्या दाटीमध्ये जंबुऱ्यातून आणि गरनाळेतून सुटणारे आगीचे गोळे भीषण भासू लागले. तळाशी सर्वत्र सुरुंग पेरल्यावर किल्ल्यांचे तट कोसळून धुडुमधाम आवाज व्हावा तशा तोफा कानठळ्या बसवू लागल्या. मराठ्यांची संख्या जसजशी कमी होऊ लागली तसा तानाजी खराडे दत्ताजीकडे धावत आला आणि ओरडला, पाटील बाबा, सारीच दानादान होऊ लागली आहे. गोविंद पंतांचा काही पत्ता नाही. मालोजी शिंदे बेपत्ता. निशाण उघडं पडू लागलं आहे. अब्रू वाचवावी आणि निशाण गुंडाळावं. ते शक्य नाही. दत्ताजी कडाडले. निशाण गुंडाळलं तर सारं सैन्य पळू लागेल. त्यांच्याबरोबर मीही भागूबाई होऊन पळू की काय? त्रिवार नाही. देवादिकांनाही माघार घ्यावी लागली आहे रावसाहेब. युद्धातून माघार घेणाऱ्या देवांचंही देवपण टिकणार नाही. तानाजी, तुझं नाव तानाजी आहे. आमच्या इतिहासात त्या नावाला फार महत्त्व आहे बरं. त्याची लाज राख. मेलो तरी चालेल, ते परवडेल. पण पापी गिलच्यांना आम्ही या नदीचा घाट चढू देणार नाही. एक वेळ इथंच गाडून मरू. जनावरं माणसं वेडी होऊन नाचू लागली. 2 तास रेंदळा रेंदळ खंदळ माजली. हानाहानी दनादनी खनाखनी होऊ लागली. इतक्यात निशाणाचं प्राणपणाने रक्षण करणाऱ्या जनकोजींच्या खांद्यावर धडकन आवाज आला. जनकोजी घोड्यावरून कोसळले. त्यांच्या दंडाला गोळी लागून हाड बाहेर आल्याचं दिसू लागलं. समोरचे 4 रोहिले बेशुद्ध झालेल्या जनकोजींना खेचण्यासाठी पुढे धावले. तोच यसाची भोयटे आणि जानराव वाबळ्यांनी चित्त्यासारखी झेप घेऊन अर्धमेल्या जनकोजींना बाहेर ओढलं. पालखीत घालून ते जनकोजींना पाठीमागे पळवू लागले. खिदमतगारांनी जनकोजींना घोड्यावरून पडताना पाहिलं होतं. पुढे काय झालं हे त्यांनाही कळेना. तसे खिदमतगार बोंबा मारीत दत्ताजींकडे धावले. बाबा बाबा, जनकोजी बाबा ठार झाले, जनकोजी बाबा ठार झाले. हे शब्द कानावर पडताच राग सूड चीड याची चूड दत्ताजींच्या सर्वांगाला लागली. तो जागच्या जागी पोलाद रसासारखा उकळू लागला. घोड्यांसमोर आणि डोळ्यांसमोर राणोजी, जयप्पा आणि जनकोजी अवतरले. जय कनेश्वरी, जय भवानी अशा आरोळ्या ठोकीत संतापानं सुडानं फुरफुरलेला दत्ताजी समोरच्या रोयल्यांकडे झेपावला. त्यातच समोरच्या गर्दीत त्याला नजीबाचे तोंड दिसले. तसा तो बेबान बेधुंद होऊन एकेका अफगानास कंठस्नान घालीत वादळासारखा घोंगावत पुढे चालला होता. तलवारीच्या एकेका पात्यात अफगाणांना थडाथडा कापू लागला. रक्त आणि घामानं थपथपवून गेला. त्याच्या समोरच थारोळाचा यशवंतराव जगदाळा तोफेनं लोळागोळा झाला होता. त्याचा भाऊ पिराजी भावाचा मुडदा ओढू लागला. समोरचे रोहिले दैत्यासारखे मुडदा आपल्याकडे खेचू लागले. मुडदा ओढा, मुडदा ओढा म्हणून दत्ताजी ओरडला. तोच समोरून जंबुऱ्याचा धूम धडाका झाला. मेघांना छेदून विजेचा गोळा सरकन खाली उतरावा तसा जंबुऱ्याचा गोळा दत्ताजींच्या बरगडीत छेदून आणि लालमणीच्या पाठीला बेधून आरपार गेला. क्षणार्धात दत्ताजी लालमणीसह खाली कोसळला. रक्ताचा ओघळ वाहू लागला. दत्ताजी पडला, दत्ताजी पडला, दत्ता पड गया, दत्ता पड गया हलकल्लोळ माजला. तो ऐकून कुतुबशहाने आणि नजीब खानाने अंबारीतून खाली उड्या ठोकल्या. ते काळ राहू दत्ताजीवर झेपावले. अकराळ विक्राळ तोंडे करून स्मशानातल्या खविसाप्रमाणे कुतुबशहा धावला. दत्ताजीच्या अंगात अजून थोडी दुगदुगी दिसत होती. दत्ता! कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजीने त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यातच आगीचा उमाळा फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशाह किंकाळत म्हणाला, क्यों पाटील, और लढोगे, लढोगे? आपला थंड पडत चाललेला देह आणि मंद मंद होणारा आवाज दत्ताजींनी एकवटला आणि तो दमदारपणे उद्गारला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे, लढेंगे. या शब्दासरशी कुतुबशाह चिडून दत्ताजीच्या उरावर बसला आणि त्याने त्याच्या छातीत खसाखस खंजीर खुपसला. नजीबाने धारदार जमदाड्याच्या वारासरशी दत्ताजीच्या मानेवर घालून त्याची मुंडी तोडली. मानेमध्ये पोकळ झालेल्या भागात रपकन भाल्याचं तोंड आत गेलं. तो भयंकर प्रसंग बघून झाडावरची पाखरही थपथपली. क्षणभर यमुनेचा प्रवाह स्तब्ध झाला. रोहिले जागच्या जागी उभे राहून दत्ताजीचे बेसूर मुंडके बघू लागले. तसा नजीब कडाडला,
हरामजाद्यांनो बघताय काय? ते मराठे नदीपार जीव घेऊन पळतायत. करा पाठलाग, पाठलाग करा, हाना मारा, लुटा त्यांना. अब्दालीचा विजय झाला. ताशे करणे शहादाने वाजू लागली. नजीब भाल्याच्या टोकाला बांधलेली दत्ताजीची मुंडी नाचवत फेर धरीत अब्दालीकडे नाचत नाचत निघाला. त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयानक पाठलाग सुरू होता. करून किंकाळ्यांनी रान भारले होते. संहाराची परमावधी चालली होती. कोंबड्या बकऱ्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तात निथळत होता. रात्र झाली, अंधार पडला. बाजूला जाळबंडात दत्ताजीचं धड घेऊन लपलेला राजाराम चोपदार आणि त्याचे 4 सोबती चोरासारखे बाहेर पडले. त्यांनी आजूबाजूची रानखांड आणि डहाळ्या वाफळ्या फांद्या गोळा केल्या. नदीत पलीकडच्या अंगाला खिळखिळ्या होऊन पडलेल्या तोफगाड्याचं लाकूड सामान गोळा केलं. यमुनेकाठच्या वाळूतच त्यांचं सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडा वागडा देह झाकला. पटव्यातल्या सुपाऱ्या आणि पानं सरणावर ठेवली. दत्ताजीच्या मानेच्या तुटलेल्या भागाला अन्ननलिकेला तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयान रात्रीच्या ओंघावत्या वाऱ्यात आणि यमुनेच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्यायला. उघड्यावरच आग लागली. त्याच दिवशी उभ्या महाराष्ट्रात घराघरात संक्रांतीचा सण होता. तिळगुळ रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उतानी झाली होती. तेव्हा कनेरखेडच्या दत्ताजी शिंद्यांचा कृष्णा काठचा मातीत खेळून पोचलेला देह यमुना काठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता. शिंद्यांच्या फौजेची दानादान उडाली होती. आता दिल्ली पाठीमागे पडली होती. जी दिल्ली एकदा रघुनाथरावाने चढ्या घोड्यानिशी जिंकली होती, तिचे रक्षण करण्यासाठी दत्ताजी प्राणास मुकले होते. दत्ताजी पडल्याची बातमी फौजेत होताच साऱ्यांची गाळण उडाली होती. तानाजी खराडे जरी पटक्याचं निशाण गुंडाळून धावत होता. घोडा जोरजोरात फुरफुरत होता. पराभव होताच राऊत पळून तळावर आले. जिथं ज्याला जे साहित्य सापडलं ते त्यांनी उचलून पुढे धूम ठोकली होती. मरणकाळ ओढवल्यानं कोणाला कशाचं भान राहिलं नाही. राऊतांना सरदारांची घोडी सापडली तेव्हा त्यांनी पुढचा मागचा विचार न करता घोड्यांवर मान ठोकली. घोडी हाकारून ते अंधारात ठेचकाळत अडखळत जाटांच्या मुलखाकडे निघाले. सरदारांनीही राऊतांची मिळालेली तट्ट सोडली नाहीत. लहान थोरांचा विचार न करता जनावरं माणसं जीव वाचवण्यासाठी पळू लागली. भयंकर जखमी झालेला जनकोजी शिंदे वेदनेनं तडफडत होता. जखमी अवस्थेतच जानराव वाबळे आणि येसाजी भोईट्यांनी तळावर आणला होता. पराभवाची वार्ता कळताच युद्धभूमीकडून मेंढरांच्या खांडव्यासारखे सैनिक धावत येऊ लागले. एकमेकांच्या पायात पाय अडकून थटून खेटून गुरफटून खाली कोसळू लागले. चोपदार, खिदमतगार, सेवक, धनी कशाचा फरक राहिला नाही. जसे गिलचे रोहिले पाठीशी लागले. मागून रोहिल्यांच्या बाणांचा वर्षाव सुरू झाला. अफगाणी कंदाहारी उंचीपुरी धिप्पाड गोळी मराठ्यांच्या अंगाचा चेंदामेंदा करू लागली. तशी सारी माणसं ओरडत बेरडत धावू लागली. 3.5 हातांच्या देहाचं रक्षण करावं म्हणून जो तो आकांत करू लागला. पालख्यांना नालक्यांना भोई मिळेना. येसाजी भोईट्यानं आपल्या अबलग घोड्यावर पुढच्या अंगाला घोंगडीची घडी टाकली. त्यावर जनकोजीला खाली तोंड करून आडवा टाकला. कमरेचा दुशेला सोडून जिनात तिडा मारून दुशेल्याची गाठ त्याच्या पाठीशी बांधली. एक हात जनकोजीच्या पाठीवर ठेवून दुसऱ्या हातानं तो घोडा हाकारू लागला. तवडीबरोबर जनकोजीच्या जखमी अंगाला झिंझिण्या येऊ लागल्या. असंख्य वेदनांनी तो कळवळू लागला. दौड वाढली. जनकोजी पूर्ण बेशुद्ध पडला. त्याच्या दंडावर बांधलेल्या पट्टीतून थोडं थोडं रक्त रिखिबीवर पडत होतं. येसाजीच्या पायांच्या बोटांवर रक्त ठिबकत होतं. पण येसाजीचं अजिबात तिकडे ध्यान नव्हतं. पाठीशी सोडाची चूड घेऊन लागलेल्या शत्रूच्या हातून त्याला जनकोजीचं रक्षण करायचं होतं. पराभव होताच यमुना पार होऊन अफगाणांच्या ज्या पहिल्या टोळ्या पुढे सरकल्या त्यांनी तळावर हमला केला. आदिनाबेगचा दिवाण लक्ष्मीनारायण आपल्या कबिल्यासह मराठ्यांच्या तळावर होता. एकाएकी सैनिकांच्या झुंडी येऊ लागल्या तशी त्याची बोबडी वळली. काय करावे याचा विचार करण्याआधीच रोहिले अफगाण त्यांच्यावर तुटून पडले. पंजाबहून लक्ष्मीनारायणाबरोबर 2 महिने पळणारे त्याचे 4000 साथीदार गिलच्यांच्या तावडीत सापडले. उसाचं पीक कोयत्याने कचाकच तोडावं तसे त्याचे साथीदार तोडले गेले.
ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडलेला. शिंद्यांचं बारदान, तंबू, कणात, पोशाख, धनधान्य, बाडबिस्तारा गटकेत लुटून फस्त झाले. बिनधण्याची आजूबाजूला धावणारी गोडी गिलच्यांनी हुसकावली. शिंद्यांचा उरला सुरला खजिनाही हस्तगत झाला. 10-12 हत्ती, कित्येक उंट शत्रूच्या हाती लागले. छावणीवर माजलेल्या गिल्ल्यानं थोडा वेळ तरी हत्ती चित्कारा तिकडे तिकडे उधळले. गिलच्यांनी चौफेर शिपाई पेरून चारी अंगांनी दोरखांडांच्या काढण्या लावल्या आणि त्यांचे हत्ती जेरबंद केले. शिंद्यांचा लाडका हत्ती म्हणजे झवेरगंज. जनकोजीच्या वडिलाने म्हणजे जयाप्पाने झवेरगंजाला मावळ्यातून पकडून आणला होता. तेव्हापासून शिंद्यांच्या कीर्तीला परकत आली होती. झवेरगंजावर दत्ताजीचा आणि जनकोजीचा किती जीव होता हे साऱ्या शिंदेशाही लष्कराला माहिती होतं. बडेखान आणि राजाराम मातुतांनी तर त्याला पोटच्या गोळ्यासारखा जपला होता. तळावर हुल्लड माजत असल्याचे बडेखानाने 4 साथीदार सोबत घेतले. झवेरगंजावरची जड अंबारी खाली ढकलून दिली आणि तो सड्या झवेरगंजाला पुढे पळवू लागला. त्याच्या मानेला टोचू लागला, कान हिसकू लागला. सोबत चाललेले स्वारही झवेरगंजाला हाकारू लागले. नेटानं पावलं टाकीत झवेरगंज रस्ता कापत होता. त्याच्या गळ्यातल्या घंटा घन आवाज देत होत्या. जणू शिंदेशाही सैन्याची मृत्यू घंटाच वाजत होती. तिन्ही सांज झाली. दिल्लीच्या पुढे काही स्वार 10 कोसांवर पळाले होते तर काही 5-6 कोसांवरच होते. आता अंधार बुडूक झाला होता. वाटा ओळखीच्या नव्हत्या, वळणे माहितीची नव्हती. कैक बारगिरांची गोडी स्वारांसह ठेचकाळून पडत होती. कुणाचं घोडं पुढचे पाय ठेचकाळल्यानं नाकाडावर उलटं होऊन पडत होतं तर कुणाचं घोडं मागचा पाय सटपटल्यानं दुंत होऊन आदळत होतं. दमल्या भागल्या रावतांच्या अंगावर पाठलाग करणारे गिलचे सपासप वार करीत होते. मेल्या मुडद्याच्या बोटातल्या अंगठ्या निघेनात तर बोटेच छाटली जात होती. अंगावर असेल नसेल तो दागिना हिसकावून ओरबाडून काढीत होते. झवेरगंज अंधारात आपले बारीक डोळे किलकिले करीत 6 कोसांवर आला. त्याच्या तोंडाला फेस आला होता. चालता चालता तो नागाच्या फणीसारखी सोंड उभी करीत होता. बडेखानचा ओरडून ओरडून आवाज घसा बसला होता. इतक्यात 40-50 गिलच्यांची टोळी झवेरगंजाच्या पाठीवर आली. तसेच झवेराच्या सोबतीनं चालणारे स्वार जीव वाचविण्यासाठी आडरानात पळू लागले. ठहरो ठहरो, अरे ठहरो, हम लढेंगे असं म्हणणाऱ्या बडेखानाचा आवाज कोणी ऐकेना. खाल्ल्या मिठाला जागायचं हा बडेखानाचा निश्चय होता. आपण असेही मरणार आणि तसेही. त्यापेक्षा लढता लढता मरू म्हणून त्याने झवेरगंजाला चुचकारला. झवेर उलटा झाला आणि गिलच्यांच्या गर्दीत अक्षरशः घुसला. आपल्या सोंडेच्या भीमतडाख्याने त्याने एका गिलच्याला जागेवर उलटासुलटा केला. दुसऱ्या एकाला सोंडेच्या विळख्यात आवळून उचलला आणि कड्यावरून लाकडाची मोळी उचलावी आणि खाली दान दिशी आपटावी तसा उचलून आदळला. खालच्या दगडावर त्याचा चक्काचूर झाला. तोच एका गिलच्याने नेम धरून पाठीवर बसलेल्या बडेखानावर भाला फेकला. तसा बडेखान भाल्याबरोबर उडाला आणि या अल्लाह करून पाठीमागे कोसळून गतप्राण झाला. हत्ती सोडायचा नाही या इराद्यानं 15-20 गिलचे स्वारांनी झवेरगंजाभोवती वर्तुळ केलं. झवेरगंजाच्या अंगाला टचाटच भाले टोचू लागले. अखेर झवेरगंज जायबंदी झाला. मोठमोठ्यानं चित्कारू लागला. त्याच्या अंगाला जडशीर साखळदंडांचा बार सोसेनासा झाला. येसाजीचा घोडा पुढे दौडत होता. अंगावर 2 पुरुषांचा भार सोसून ते उमद जनावर घाईला आलं होतं. खाच खळग्यांतून उड्या मारताना त्याच्या पायाला कैक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पाय लालबुंद झालेले. जनकोजी बेशुद्ध अवस्थेतच अधेमध्ये ओरडायचा, पाणी पाणी द्या, पाणी पाणी. पण थांबायला कोणाला सवड होती. 12-15 कोसांची रपेट झाली. घोडा घायकुतीला आला. पाठीमागे नजरेच्या टप्प्यात गिलचे दिसेनात तेव्हा एका खेड्यात येसाजी आणि जानराव वाबळे थांबले. त्यांच्या आगेमागे पळणारे 40-50 स्वारही थांबले. अंधारात इतकी घोडी थांबली तसा गाव बावरला. दारांचे कड्या कोयंडे नीट आहेत का हे पाहून गावकरी दचकून आपापल्या घरात बसले. एका घराच्या दारावर येसाजी थाप मारू लागला, पण अंधारात दार कोणी उघडेना. तसे 4 स्वार दाराला धडका मारू लागले. तशी आतली कडी निखळली आणि दार काडकन करून मोडलं उघडलं गेलं. आत भेदरून एकमेकांना मिठ्या मारणाऱ्या बायका पोरांना येसाजी म्हणाला, घाबरू नका, आम्हाला फक्त एक भाजलं आणि थोडं पाणी द्या. जागच्या जागी थबकलेली माणसं हलेनात.
येसाजीने खसखन गळ्यातला कंटा तोडला आणि त्या लोकांच्या अंगावर फेकला. बाजलं उचललं आणि बाहेर अंगणात आणून ठेवलं. बाजल्यावर जनकोजीला घातला. रागरंग बघून त्या घरातले लोक बाहेर आले. त्यांनी घागरी मडकी भरून आणली. जनकोजी घाटाघाटा पाणी प्याला. त्याला थोडी शुद्ध आली. तो कळवळून विचारू लागला, येसाजी, माझे काकासाहेब कुठे आहेत? येतायत मागून, पोटातलं दुःख दाबत जानराव बोलला. जानरावानं त्या घरातून हळद मागून घेतली. जखमेवर हळद घालून जनकोजीचा हात जाम बांधला. आता घोड्यावर बसण्याचं त्राण जनकोजीला राहिलं नाही. त्याला तसाच बाजेवर बांधला. एका बाजूने बाज येसाजीने आणि दुसऱ्या बाजूने जानरावाने धरली. हळू नेटाने ते रात्र आणि रस्ता कापत पुढे निघाले. गावात घडीभर इसावा खाऊन आणि पाणी पिऊन घोडी आता तरतरीत झाली होती. तीही आता हुशारीने झपाझपा पाय उचलून पुढे चालली होती. जानराव वाबळे आणि येसाजी भोईट्याचं अर्धमुर्द पथक पहाटे एका गावाच्या वेशीला लागलं. वेशीबाहेर सोडलेल्या 3-4 बुरख्याच्या गाड्या, 5-6 गोडी आणि रानातच कलंडलेली 50भर माणसं दिसत होती. जसे हे पथक आले तसे झोपलेले गडी जागे झाले. हातात भाले तलवारी घेऊन ओरडू लागले, अरे उठा रे, उठा उठा, गिलच्या आला, घात झाला. तळावर गिल्ला माजला. येसाजीने समोरच्या आरोळ्या ऐकल्या आणि तो ओरडला, थांबा रे, थांबा, दंगा करू नका, ती आपलीच माणसं दिसतायत. खुनेला खून पडली. आदल्या रात्री निघालेल्या दत्ताजी जनकोजीचा कबिलाच होता तो. राऊत एकमेकांच्या गळ्यात पडले. बाजूच्या ढेकूळ रानात 1-2 वस्त्रे टाकून भागीरथी आणि काशीबाई अंधारात पडल्या होत्या. त्या जाग्या होऊन धावत आल्या. त्यांना येसाजी आणि जानरावांसारखे खासे सरदार दिसले. गर्भगळीत होऊन रात्री बेरात्री आड रानात आपली आलेली फौज बघून त्यांची पाचावर धारण बसली. तोच त्यांचं लक्ष समोर उतरवलेल्या बाजेकडे गेलं. काशीबाई पुढे धावली आणि तिने जनकोजीच्या तोंडावरची घोंगडी बाजूला केली. त्याच्या सर्वांगावर जखमाचे वार दिसत होते. रक्ताचे ओघळ आल्याने चेहरा भेसूर भासत होता. पाणी पाणी असे जनकोजी क्षीण आवाजात पुटपुटत होता. काशीबाई गलबलून गेली. ती ओरडली, माझ्या दौलतीच्या राजा, शिपीभर पाण्याला तू महाग झालास का? कोणीतरी चंबूभर पाणी आणलं. जनकोजी विचारू लागला, माझे काकासाहेब कुठे आहेत? कुठे आहेत माझे काका? साऱ्यांनी माना खाली घातल्या. भागीरथी कावरी बावरी होऊन मुख्य हरिणीसारखी साऱ्यांकडे बघू लागली. सारा प्रकार तिच्या ध्यानात आला आणि ती धाय मोकळून रडू लागली. तोंडात मारून घेऊ लागली. भुईवर हात आपटू लागली. तिच्यासाठी धरती फाटली आणि आबाळ फुटलं. आता टाका तरी कसा घालायचा? ती किंचाळू लागली, माझ्या चांद सूर्या, कुठे गेलास रे? कुणाची ही दौलत, कुणाचे वाडे आणि रजवाडे? माझ्या चांदाचा मुकडाही बघायला मिळाला नाही. मला एकटीला टाकून कुठे गेलास रे? माझ्या बाजिंद्या सरदारा, कुठे गेलास? भागीरथीबाईंच्या शोकाने सारे व्याकुळ झाले. काशीबाई उमाळून गेली. जनकोजीच्या काळजाला भसडा पडला. तो ढसाढसा रडू लागला, काकासाहेब, काकासाहेब, काका, आम्हाला एकटे टाकून कुठे गेला तो? जनकोजी लहान बाळासारखा आक्रोशात होता. कबिल्यांची आणि येसाजीची माणसं जागच्या जागी थबकली होती. घोडी अंगावर जिनसामान घेऊन चुपचाप उभी होती. पाठीवरचा बोजा सांभाळीत उंट माना वाकड्या तिकड्या करीत भेदरलेल्या मराठ्यांकडे बघत होते. जनकोजी काका काका म्हणून ओरडतच होता. भागीरथीनं शोक आवरला. तिनं जनकोजीला हटकलं, बाबा, तुम्ही रांडेसारखे काय रडता? आपण सारे असेच बसलो तर वैरी सारी उरली सुरली माणसं घशात घालेल. चला उठा. काकी काकी, काकासाहेबांविना ही सारी दुनिया व्यर्थ. पण ही शोक करायची वेळ आहे का? अशाने वैरीच आपली माती सावडेल. भराभरा निघूया. शिंद्यांचा उरला सुरला वंश तरी वाचवूया. जिच्यावर आभाळ कोसळले होते त्या भागीरथीचे हे धीराचे बोल ऐकून साऱ्यांच्या उरात उभारी आली. मोडकी तोडकी अर्धमेली फौज तशीच वाट तुडवीत पुढे निघाली. वाटेत पराभूत फौज चालल्याची बातमी गावकऱ्यांना लागली. तसे गावकरी पोरेबाळे फौजेवर अक्षरशः तुटून पडली. घोडी सामान उडू लागली.
त्यांना प्रतिकार करीत जानराव वाबळे पुढे सरकू लागला. भागीरथीच्या भाग्याचा गोळा ढगाआड गेला होता. आता पोटातला इवलासा गोळा जगविण्यासाठी ती जीवाच्या जोरानं चालली होती. जनकोजी पालखीत कणत पडलेला होता. 9 महिने भरलेली भागीरथी एका घोड्यावर बसलेली होती. जीव खालीवर होत होता, तरी कळा वेदना दाबीत ती पुढे चालली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी थकली बागली फौज कोटपुतळीस आली. थंडीत सारे कुडकुडत बसले होते. अजून जेवणाचा पत्ता नव्हता. 2-3 दिवसात कोणाच्या पोटाला घास ठाऊक नव्हता. वाटेत रानपाला ऊस जे गवसेल ते चावून केवळ जीव वाचविण्यासाठी फौज पळत होती. शिंद्यांच्या मदतीला एकाएकी देवी कणेश्वरीच धावली. अचानक मल्हारजी बाबा होळकर यांच्या सैन्याची पथकं कोटपुतळीच्या आसमंतात दाखल झाली. 2 कोसावरनं शिंदे आल्याची खबर होळकरांना मिळाली. तसे होळकर, गौतमाबाई आणि सून अहिल्याबाई काही पथकांनिशी पुढे धावून आले. सुभेदार आल्याचं पाहून साऱ्या राऊतांनी त्यांच्या भोवती कोंडाळं केलं. या युद्धवनव्यात कोणी प्रेषितच भेटल्याचा सर्वांना भास झाला. सहे होलपट झालेल्या सैन्याला बापच भेटल्यासारखे वाटले. जोवर विजय मिळायचा तोवर स्वागतासाठी अब्दागिऱ्या नाचायच्या, चौऱ्या ढाळायच्या. नजराने म्हणून सोनरूपा अंगावरून गुलाल खोबऱ्यासारखं उधळलं जायचं. विजयाच्या मिरवणुकीत सारे ताबुतासारखे नाचतील, पण पराभूतांकडे कुत्रही ढुंकून पाहणार नाही. शिंद्यांच्या पराभूत दळावर रांडापोरेही तुटून पडली. अशाच स्थितीत सुभेदारांचं आगमन म्हणजे वरदानच ठरलं होतं. थंडीत निपचित पडलेला जनकोजी बघून सुभेदारांना भडभडून आलं. त्यांनी जनकोजीची अनवटी ओंजळीत धरली तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आसवा पाझरली. पिकल्या दाड्या मिशांवरून पाणी उगळले. ते म्हणाले, जनको बाबा, मला जयनगरवरून निघायला थोडा वेळ झाला तर ही काय बिलामत कोसळली रे. माझ्या रानबाचा नातू तू. दत्तबा म्हणजे मराठ्यांच्या पालखीचा गोंडाच होता ना. काळानं त्याला खुडून नेला. ज्या मुलखात मी आणि रानबानं बाजीरावासोबत शत्रूची पळताबोई तोडी केली, त्या मुलखात पोरांनो तुमच्यावर काय पाळी आली रे. खंडेराया, काय चालवलंय काय हे. काकासाहेब, झालं गेलं विसरूया, आता नव्यानं कंबर बांधूया, जनकोजी बोलले. वयाची 66 उलटली म्हणून मी थकलो नाही बाबा. आता त्या अब्दुल्ल्याला मी सोडणार नाही. त्याला कोंबड्यागत उभा सोलीन आणि त्याच्या कातडीत पेंडा भरून त्याला वेशीवर लटकवीन, तरच खुटेकराची अवलाद सांगेन मी, मल्हार बाबा चवताळून बोलले. मल्हारजी बाबांनी जनकोजीची समजूत काढली. थंडीत कुडकुडणारी भरल्या पोटाची भागीरथी बघताच गौतमाबाईंना भडभडून आलं. त्यांनी अंगावरची शाल भागीरथीच्या अंगावर पांघरली आणि तिला पोटाशी कवटाळले. आत्तापर्यंत दबल्या पिचल्या सैन्याला धीर देणाऱ्या भागीरथीचे पाय गळाटले. ती ओक्साबोक्षी रडू लागली. भागीरथीच्या केसातून बोटे फिरवीत गौतमाबाई म्हणाल्या, लेकी, या अवघडल्या स्थितीत काय तुझी ही दशा. हा अवदसेचा फेरा आईसाहेब. मला निरोप देऊन गेलेला माझा नवकोट नारायण डोळ्यांपुढे उभा राहतो. ते गेले तसं वाटतच नाही. आहेत म्हणावे तर जवळ दिसत नाहीत. लेकराचं तोंड पाहून गेले असते तर 7 जन्माची पुण्य तरी माझ्या पदरात पडले असते आईसाहेब. गौतमाबाईंनी 2-3 राऊतांना शेकोटी पेटवण्याचा हुकूम दिला. भागीरथी शेकली. अंगातली थोडी हुडहुडी गेली. अहिल्याबाईनं आपली वस्त्र दिली. अहिल्याची पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करताना भागीरथीचं मन गलबललं. पळाच्या घाईत अजून चुडा फोडला नव्हता. भागीरथीनं राहुटीच्या खांबावर दोन्ही हात आपटले आणि चुड्याच्या ठिकऱ्या उडाल्या. हंबरणाऱ्या भागीरथीला अहिल्यानं पोटाशी घेतली. डोळ्यांच्या कडा पुशीत अहिल्या म्हणाली, बाई, रडू नका. आपण मराठी सरदारांच्या बायका. आपलं लगीन सरदारांशी नव्हे तर त्यांच्या तलवारीशी लागतं. तलवार गळाली की आपण कोसळलो. बाईसाहेब, खंडेराव गेले तेव्हा त्यांचं तुम्ही अंत्यदर्शन तरी घेतलं असेल. तिरडीवर चुडा तरी फोडला असेल, हुंदके देत भागीरथी म्हणाली. यांच्या अंत्यदर्शनाचं भाग्य मला अभागिनीला लाभलं नाही. यांचं शिर भाल्यात टोचून शत्रूनं नेल्याचं ऐकलं, पण यांच्या धडाचं काय झालं असेल. कुणी मंत्राग्नी दिला की माझा सर्जा रानात कोल्हा गिधाडांच्या शिकारी झाला. ते आई कणेश्वरीलाच माहिती. आता झाल्या गोष्टींना इलाज नसतो.
अहिल्याबाई म्हणाली, माझे प्राणनाथ गेले आणि मी सती चालले, पण मामांजी पडले वृद्ध. त्यांच्या विनंतीचा अवेर करता आला नाही मला. सतीचं भाग्य मला लाभलं नाही. मी सती तरी कोणावर जाणार हो, या मातीवर. हुंदके देत भागीरथी म्हणाली, माझे राव या मातीशी एकरूप झाले आहेत. तिची सेवा करायची आता. जनकोजी बाबासाठी आणि या पोटातल्या गोळ्यासाठी जगायचं. अहिल्या, गौतमाबाई आणि सुभेदार कामास लागले. शिंद्यांच्या कबिल्यासाठी त्यांनी राहुट्यात तंबू दिले. दोन्ही कुटुंबे एका जागी जेवली. मल्हारबाबांनी शिंद्यांच्या सैन्याची चांगली व्यवस्था लावली. कित्येक दिवसांचे उपाशी सैनिक खाण्यावर अदाच्यासारखे तुटून पडले. अंगावर पांघरून मिळाले. साऱ्या तळावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. शेकोटीत खांडे टाकून दगडांच्या उश्या जाळाकडे करून राऊत निवाऱ्याला पडले होते. कितीतरी दिवसांनी त्यांना हे सुख मिळालं होतं. गेल्या महिन्यात कितींदा पळापळ, धावाधाव, पाठलागाचा दगदग सोसावी लागली होती. साऱ्या सैन्याची कली फिरली. गंगापार गोविंदपंतांसोबत नजीबाबाद जिंकताना झालेला पाठलाग, गंगेत बुडालेली घोडी माणसं, अब्दालीशी झालेल्या पहिल्या चकमकीतील कुंजपुराजवळ उडालेली गाळण आणि दत्ताजी पडल्यावर गेले 3 दिवस 3 रात्र झालेला अमानुष पाठलाग, सारच विचित्र. विजयाच्या नौबतीत मशगूल असणारी शिंदेशाही पराभवाच्या गर्तेत गटांगळ्या खात होती. निवाऱ्याला पडलेले शिपाई अजून दचकून दबून होते. वाऱ्याच्या झोतातून झाडांची पानं अंगावर पडली तरी गपकन उठून बसत होते. हडाळ्यांचा आवाज आला तरी तोंडाचा घास निम्म्यात ठेवून घोडी कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघत होती. गिलच्या आता येतोय की मग, असं सारं घोड्या माणसांना वाटत होतं. साऱ्यांची सोय लावून मल्हारजी बाबा होळकर खाजगीकडे आले. मंद समईच्या प्रकाशात गौतमाबाई पलंगावर बसून होत्या. मल्हारबा डोईची पगडी काढू लागले तोच गौतमाबाई बोलल्या, इतक्या वेळा सांडण्या आणि काशीत आले. तुम्ही विनाकारण जयनगराकडे माधवशिंगाशी खेळ करत बसलात. आपल्या थोड्याशा दिरंगाईनं दत्ताजी बाबा हकनाक बळी गेले हो. गौतमाबाईंच्या या आकस्मिक बोलण्यानं मल्हारबा गरकन वळाले. त्यांच्या मिशा कल्ले ताड झाले. ते ओरडले, वैराच्या वकिलासारखी तूही तोंड सोडायला लागलीस की काय? छाती ठोकपणे सांगतो, या मल्हारजी एवढी मराठी राज्याची सेवा चाकरी क्वचितच कोणी केली असेल. आता लहान तोंडी मोठा घास घेऊ लागलेला तो सदाशिवराव भाऊ, त्याच्या तीर्थरूपानं चिमाजी आप्पानं वसईच्या अजिंक्य किल्ल्याला मोर्चे लावले होते. किल्ला सर होईना तेव्हा तो बहादूर गरजला, मला तोफेच्या तोंडी बांधून उडवा, माझं मुंडकं तरी किल्ल्याच्या आत जाऊन पडू द्या. त्या वसईच्या किल्ल्याचे बुरुज ढासळण्यासाठी जे सुरुंग पेरले होते त्या अवघड सुरुंगांची बत्ती या मल्हारजीनं पेटवली होती. बाजीरावाबरोबर निजामाचा सूड घ्यायचा असू दे, नाहीतर रघुनाथबरोबर अटकेवर झेंडा लावायचा असू दे, गेल्या 4 तपात, हर जंगात, हर लढाई चढाईत हा मल्हारबा तुला दिसेल. कोणी कबूल करणार नसतील तर गोदेपासून अटक नदीपर्यंतची मातीच्याची साक्ष देईल. या मल्हारबाच्या इमानाबद्दल कोणी कालची कोल्ही ओरडणार असतील तर ओरडू देत, पण तूही. मला स्वारींबद्दल भलतं सलतं काहीही म्हणायचं नव्हतं, दबक्या आवाजात गौतमाबाई बोलल्या. पण त्या नजीब्याला तुम्ही मोकळा कसा सोडला? त्याला जीवनदान कसं दिलं याचाच सारांना अचंबा वाटतो ना. त्या राक्षसानंच दत्ताजींचा घात करून त्यांच्या नरडीचा घोट घेतला. दत्ताजी बाबा गेले आणि मराठी राज्याचा एक बुरुज कोसळला. गौतमा, शरण आलेल्याला मरण देऊ नये असं म्हणतात, म्हणूनच त्या नजीबाला मी मोकळा सोडला. तो एवढा बदमाश निघेले मला तरी काय माहीत. पण ही शिंद्यांची आणि पेशव्यांची माणसं माझी उठसूट बदनामी का करतात? या दत्ताजीच्या बापाला, रानबाला मराठी राज्याच्या सेवेत मीच आणला ना. आणि त्याच रानबाच्या पोरावर जयाप्पावर मी मारेकरी घातले असे शिंदे म्हणतात तरी कसं? माझ्या एकुलत्या एक लेकराला खंडूला घातानं मारणाऱ्या जाटाशी सुलूक करणाऱ्या जयाप्पाचा मला जरूर राग आला होता, पण म्हणून मी त्याच्यावर भाडोत्री मारेकरी घालेन हे तुला तरी पटतं का? रानबाचा पोर तो माझं नव्हे का? तरी हे लोक असं वाईट साईट कोण बोलतं? दत्ताजी अगर जनकोजी असं बोलल्याचं तुम्ही कधीतरी ऐकलं आहे का? गौतमाबाईंनी विचारलं. जे धनी बोलतात ना तेच साखर बोलतात, दुसरं काय? शिंदे होळकरात तेढ वाढवणारा
त्या रामजीसारखा हलकट दिवाण त्यांनी का पदरी ठेवला आहे मग? एका कारकुंड्याची ही मिजाज, आणि त्यापुढे आमची पत्रास काय? हर खटकेला मी मराठा राज्याची सेवा इमाने इतबारे केली, आणि ही कालची पोरं? नानासाहेब पेशवा जरा तरी वयाने थोर आहे, पण हे रघुनाथ दादा आणि तो सदाशिव सांब माझ्या निम्म्या उमरीचे तरी आहेत का ग? आणि वर ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मलाच शिकवतात. काही राग असेल तर स्वारींनी रघुनाथ आणि भाऊंशी बोलून घ्यावे, पण त्या सापाला नजीब्याला पाठीशी घालू नये. जितका देखना तितका जहरी आहे तो. नजीब? कोण नजीब? त्याला सरळ करायला घटकेचा अवसर तरी लागेल का मला? पण मी म्हणतो, हे लोक सारखं त्या नजीबाचं भूत का उभं करतात? आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ यांना लगेच दिसतं. अगं, धन्याधनी तो खरा बाजीराव पेशवाच, खरा सवंगडी आणि सोबतीही. स्वारीत आम्ही त्याच्याबरोबर भाल्याच्या टोकाला भाकरी भाजून खाल्ल्या आहेत. कणीस खरडा खाऊन आणि ओढ्याचं पाणी पिऊन आम्ही दिवस काढले, आणि दौलत इतकी वाढवली. एवढा महापुरुष तो, त्यानंही माझी इज्जत केली. तोंडातून शब्द बाहेर पडायचा अवकाश की इंदूरची दौलत माझ्या पदरात टाकली, आणि आज काय तर सारी अंधाधुंदी आणि सारा पोरखेळ चालला आहे यांचा. उत्तरेचा भार जीवाच्या जुलमानं आम्ही सांभाळायचा, आणि पुण्यात फडावर बसून यांनी आमचे नुसते हिसाब किताब तपासायचे का? गेल्या 15-17 वर्षात तापी नर्मदा ओलांडून उत्तरेत तरी कधी आला आहे का पेशवा? मोहीम असली की धाडा रघुनाथला, आणि हिशोब असले की करा सदाशिवच्या हवाली. पेशवा आपला नाटक शाळांतून गुंग. तो आमच्या आप्पाचा सुपुत्र सदाशिवराव भाऊ तर कोटीचा काळाकुट्ट निघाला. सारखे हिशोब माग, खरडे तपास, जमाबंदी कर, दुसरा उद्योगच नाही त्याला. सदान कदा बोरुशी गाठ. अरे जरा कधी तलवार चालवून बघ म्हणावं. मी पडले बाई माणूस, मला राजकारणातलं काय कळणार? गौतमाबाई म्हणाल्या, मला एवढं कळतं, वाद आजचे उद्यावर मिटतील, पण अब्दालीचं धर्मसंकट काळ होऊन साऱ्या मराठी राज्यावर कोसळलं आहे. बाळपणी निरेच्या काठावर मेंढरं राखता राखता स्वारींनी आयुष्याची सुरुवात केली. थोरपणी काठी टाकून तलवार घेतली आणि हिंदुस्थानच्या बड्या बड्या राजे राजवाड्यांची मेंढरं बनवली. मराठी दौलतीचा आपण पसारा वाढविलात, हे विसरण्या इतकं कोण कृतज्ञ आहे हो? पण गिलच्यांचे रोयल्यांचे काळे ढग हिंदुस्थानावर मराठी दौलतीवर घोंगावत असताना स्वारींनी चूप राहून चालणार नाही. उगा पिकल्या केसाला बट्टा लागेल आणि 4 चौघात थट्टा होईल. सुभेदार, आता तुम्हाला पुन्हा तलवारी पाजळाव्याच लागतील. गौतमा, खऱ्या मर्दाची बैल चोपतेस तू, हसून मल्हार बाबा म्हणाले. आता गिलच्यांची काय बिसाद? बाजरीची कणस खोडावीत तसे सारे पठाण कापून काढतो, सुपडा साफ करतो यांचा. गौतमा आणि मल्हारबांचा संवाद चालूच होता. मध्यान रात्र उलटली आणि एकाएकी आरोळ्या ऐकू आल्या. गिलचा आला, गिलचा आला, पळा 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 रे पळा, तो अब्दाली आला, पळा पळा. एकीकडे झोपलेले शिपाई अंधारात धावू लागले. घोडी खिंकाळू लागली, बायका पोरे धावू लागली. गिल्ला वाढला. मल्हारबांनी तंबूबाहेर येऊन घोड्यावर मान ठोकली. ते गर्दीत मिसळले. त्यांच्या सोबतच्या घोड्यावर अहिल्याबाई स्वार झाली. थांबा, अरे थांबा, दम धरा, पळू नका, फळी धरा, थांबा थांबा. मल्हार बाबा ओरडू लागले, पण शिंदेशाही राऊत काही थांबेनात. ते धूम ठोकून पळू लागले. गिलच्या आल्याची निव्वळ हुल असल्याचं लक्षात यायला मल्हार बाबांना थोडाही वेळ लागला नाही. त्यांनी आरडाओरडा करून पळणाऱ्या राऊतांना मागं हटकलं. अर्ध्या तासात सारा गोंधळ त्यांनी स्वतः शांत केला. सर्वांची समजूत घालून सुभेदार तंबूकडे निघाले. सोबतच्या घोड्यावर येसाजी भोयटा होता. येसाजी म्हणाला, सुभेदार काका, फौज काही धीर काढेना. सारे शिंदेशाही सैन्य गर्भगळीत झाले आहे. यांच्यापुढे आपलेही सैन्य हवालदिल बनले आहे. एवढा मोठा दत्ताजी गेला, तिथे आमच्यासारख्यांची त्या अब्दालीपुढे काय बिशाद, असं सगळे म्हणू लागले आहे. सामान्य राऊतही तीच भाषा बोलू लागलेला आहे. आता दक्षिणेतून ताजेतवाने सैन्य आणि दमदार दारुगोळा आला पाहिजे, तरच आपला निभाव लागेल. अरे पोरा, शिवाजी राजाच्या गनिमी काव्याची ताकद अजून वाया गेली नाही म्हणावं. गनिमी हल्ले चढाया करून गिलच्याच्या साऱ्या मुलकांना त्यांना तिथेच तारून मारू. दे माय धरणी ठाव करू, मल्हारजी बाबा म्हणाले.
गनिमी काव्याचं बघूच, पण आता दक्षिणेतली ताजी फौज आणि फिरंगी तोफखाना आला पाहिजे, तरच गिलच्यांच्या बंदुकांना तोंड देता येईल. नाहीतर बुराडी घाटाप्रमाणे नुसत्या तलवारी भालांची आपण सारे मरून जाऊ, येसाजी बोलला. अनूप शहराला लागूनच बादशहाचा खासा डेरा उभारला होता. तांबड्या डेऱ्यावरचे हिरवे बावटे फडकत होते. याच जागेवर अनेक दिवस डेरा पडणार असल्याने कामाठ्यांनी कणात दुबदरी धरली होती. खुंट्या आणि खांब दाबून रोवून तणावाचे दोर तगदून जाम बांधले होते. अब्दालीच्या गुलामखान्यातील खासे स्वारही आपापले डेरे रावट्या बायजावार उभारीत होते. आता उन्हाळ्याची चाहूल लागली होती. हिंदुस्थानी कडक उन्हाळ्यात कंदाहारी जीव घाईकुतीला येणार होते. म्हणूनच शिपाई गवताच्या झोपड्या बांधित होते. ज्यांच्या गवती झोपड्या पूर्ण झाल्या त्यांनी कडावर शेणकाळा लिंपायला सुरुवात केली होती. काही जण झोपड्यांमधील राप्त्याची जागा चोपून सावरून ठीक करीत होते. अब्दाली बादशाची आज खासी मसलत भरणार होती. शुक्रवार हा बादशहाचा अत्यंत आवडता दिवस. राज्याभिषेक झाल्यापासून गेल्या 12 वर्षात दर शुक्रवारी तो काझी, मुल्ला मौलवी, इतिहासकार, ज्योतिषी, संशोधक अशा वेचक लोकांची खास बैठक भरवायचा. त्यात मनमोकळी चर्चा घडायची. पण गेल्या 3-4 महिन्यात शुक्रवारच्या बैठकीत खंड पडला होता. बादशहाचा पुत्र तैमूर खान याला हाकलवून लावून मराठ्यांनी पंजाबमध्ये सरहिंदापासून अटकेपर्यंत जी ठाणी बसवली होती ती त्याला प्रथम उधळावी लागली आणि नंतर ती स्वतःच्या ताब्यातही घ्यावी लागली. नंतर दत्ताजी शिंदे या खंद्यावीरानं त्याला मरेस्तोवर कडवा प्रतिकार करून घाईस आणला. दत्ताजी संपतोय न संपतोय तोवर 67 वर्षांच्या म्हाताऱ्या मल्हाररावनं बादशहाला अक्षरशः मेटाकुटीस आणला. आज इथं तर उद्या तिथं अशा गनिमी हुलकावण्या देऊन बादशाह जेरीस आणले. सिकंदराजवळ अलीकडेच दुर्राणी फौजेनं मल्हार बादशाह आणि गंगोबा ताता चंद्रचूडाच्या फौजेचा फन्ना उडविला. पाठोपाठ आता जाटाही गुडघ्यांवर आला होता. थोडा फुरसतीचा वखत मिळाला म्हणूनच आजचा शुक्रवार न दवडण्याचा निर्णय बादशहानं घेतला. आजच्या बैठकीसाठी मसलतीच्या डेऱ्यात वजीरे आलम शाहवली खान, जहान खान, बरखुरदार खान, शहजादा तैमूर खान यांसारखे लढवय्ये आणि मिर्झा बहादुरासारखा इतिहासकारही जातीनं हजर होता. किनखापी लोडाला टेकून तर्नाबांड दुर्राणी बादशाह बसला होता. त्याने शिरी तांबूस रंगाची निमुळती टोपी परिधान केली होती. तिच्या भोवती शुभ्र भरजरी पठाणी फेटा खुबीनं गुंडाळला होता. त्याच्या अंगात मजलींचा झुळझुळीत पायगोळ अंगरखा होता. त्यावर बगळ्याच्या पंखासारखी तुमान उठून दिसत होती. कमरेच्या दाबावर खास कंदाहारी बेलबुट्टी खुलत होती. शेजारीच 5 हात लांब पठाणी तलवार म्यान होऊन पडली होती. म्यानावरचं जडावाचं कोरीव काम साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. आज बादशहाची मुद्रा विशेष प्रसन्न दिसत होती. बैठक सुरू झाली. इतिहासकार मिर्झा बहादूर छातीवर रुळणाऱ्या आपल्या लांब सडक दाढीवरून हात फिरवीत म्हणाला, खुदावंत, जाटांचा अजिंक्य रामगड जिंकून आपण मोठीच बहादुरी मिळवलीत. त्यांच्यावर 45 लाखांची खंडणी आपण लादलीत. आपल्या महान पराक्रमाचा आम्हा अफगाणी बांधवांना नाज वाटतो. मी बादशाहच शुभकामना देतो. आपण आपल्या ताजपोशी वेळी दुर्राणी हा खिताब घेतलात. ही सभा दुर्राणी या शब्दाचा अर्थ जाणतेच. दुर्राणी म्हणजे राजराजेश्वरांचा राजेश्वर. आपली ही उपाधी आपण सार्थ केलीत. आपली कीर्ती अशीच दिगंत राहो. आपल्या सामर्थ्यशाली पराक्रमानं पर्शिया, अफगाण आणि हिंदुस्थान नव्हे तर आम दुनिया अशीच दणाणून जाओ. मी धर्मगुरूंचा, मुल्ला मौलवींचा आणि विद्वानांचा फार आदर करतो. त्या थोर अल्लाला दुवे देतो. बादशहा धीरगंभीर आवाजात बोलू लागला. सारी सभा कान देऊन ऐकू लागली. बादशाह सांगू लागला, पृथ्वीच्या उदरी अनेक गाझी होऊन गेले आणि आहेतही. पण माणूस नुसता पराक्रमी असून भागत नाही. पराक्रमाला वेळेची आणि त्या सिकंदर नशिबाचीही साथ हवी. अल्लाची मेहरबानी हवी. या गोष्टी माझ्या नशिबी नसत्या तर मला कुठून कुठे येता आले नसते. मिर्झा बहादूर, मला अजूनही त्या साऱ्या पुराण्या दिवसांची याद आहे. माझे पिताजी म्हणजे साधे जमीनदार. मी पुढाकार घेण्यापूर्वी अफगाणांना राजा आणि राज्य म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं.
आमच्या साऱ्या सैनिकी टोळ्या विखुरलेल्या होत्या. अंतर्गत यादवी होतीच, पण त्यात पर्शियाला शेजारी अफगाणांचा ताज नको होता. अफगाणांच्या राज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी माझे पिताजी झुंजले. त्यांच्या मागे माझा वडील बंधू जुल्फिकार खान यानेही स्वातंत्र्यासाठी बंडाचा झेंडा उभारला. आमच्या कंदाहार, हेरातला पर्शिया पाण्यात पाही. त्या थोर पर्शियन नादिर साहेबाने 1732 साली हेरात बेचिराख केलं. त्यावेळी मी उनापुरात 10 वर्षांचा होतो. नादिर बादशाहकडून आमची धुळधाण उडाली. जीव वाचविण्यासाठी मी आणि जुल्फिकार कंदाहारकडे पळून जात होतो. तोच मीर हुसेन या जमीनदारानं मला आणि माझ्या बंधूला कैद करून अंधार कोठडीत अक्षरशः बंद केलं. 1 दिवस नव्हे तर पुरी 4 वर्ष आम्ही प्रकाश पाहिला नाही. खाना वेळेवर मिळाला नाही म्हणून प्रसंगी चिलटं झुरळही खाल्ली. अंधारात आमच्याही अंगावर कालांतरानं पालीसारखा पांढरा लेप चढला. आयुष्यात पुन्हा सूरज दिसेल याची खात्रीच नव्हती आम्हाला. पण ज्या नादिरशहाविरोधी आम्ही झुंज करीत होतो त्यानंच आमची मुक्ती केली. मोठ्या झाडाच्या सावलीतसुद्धा मी कामयाब झालो. अफगाणांना स्वतःचा देश, राजधानी, निशाण आणि स्वाभिमान देऊ शकलो. ही सारी त्या खुदाची मेहरबानी. नाहीतर त्या अंधार कोठडीतच संपलो असतो तर. खुदावंत, आपण तेव्हाच कसे संपाल? वजीर शाहवली खान बोलला. आपण अवघे 16 वर्षांचे होतात तेव्हा एक साधे शिपाई म्हणून हिंदुस्थानात नादिर साहेबांबरोबर आला होता. नादिर शहानं लाल किल्ला जिंकला तेव्हा जाली दरवाजाजवळ हैदराबादच्या नजीबानं काय भविष्य सांगितलं होतं बरं? बादशाह किंचित हसून म्हणाला, निजाम बहादूर जसे पराक्रमी पुरुष होते तसे एक मशहूर ज्योतिषीही होते. नादिर साहेबांचा सुद्धा त्यांच्या ज्ञानावर गाढा विश्वास होता. मला पाहिल्या पाहिल्या ते थबकले. माझे डोळे नाक तपासले आणि सर्वांना हर्षभरानं सांगू लागले, नक्कीच एके दिवशी हा मुलगा बादशाह होणार. नादिर साहेबांनी मला बोलावलं आणि बादशाह झाल्यावर मला मात्र विसरू नकोस असं सांगून खून म्हणून ही निशाणी कायमची ठेवली. बादशहानं आपल्या कानाची पाळी कापल्याची खून सर्वांना दाखवली. सारे कौतुकानं ती न्यारी निशाणी निरखू लागले. या दरम्यान शहजादा तैमूर खान आपल्या पित्याच्या जगावेगळ्या राज्याभिषेकाची कहाणी ऐकून होता. आज बादशहाची खुललेली चर्या बघून तैमूर म्हणाला, बाबाजान, आपल्या ताजपोशीबद्दल अनेकांच्या तोंडून ऐकलं आहे. आपल्या मुखातून ही हकीकत ऐकायची तमन्ना होती बाबाजान. अब्दाली बादशाह हसला. त्याच्या डोळ्यांतला गहिरा रंग अधिक गडद झाला. भूतकाळाची कवाडं बाजूला सारीत तो बोलू लागला, 12 वर्षांपूर्वीची कहाणी आहे ही. नादिर शहा एक चांगला धनी म्हणूनच आम्ही सिदोझाई, अब्दाली, गजनी या अफगाण टोळ्यांचे म्होरके बादशहाकडे इमानाने सेवा चाकरी करीत होतो. नादिर शहा पराक्रमी जरूर होता, पण जसं म्हातारपण आलं तसे त्याला वेडाचे झटके येऊ लागले. रस्त्यावरच्या रयतेलाच नव्हे तर आपल्या सैनिकांना सुद्धा गारद करण्याचा तो हुकूम सोडी. पागलागत एकेका वेळी 4-4 हजार सैनिकांना त्याने ठार केले. शेकडोंना खेळ म्हणून नदीत बुडवून मारले. एके दिवशी त्याने आपल्या संरक्षणास असलेल्या खाजगीकडील साऱ्या खिदमतगारांची झोपलेल्या स्थितीत कत्तल करा असे फर्मान काढले. त्याच मध्यरात्री नादिर शहाच्या वधाचा कट शिजला. तो अंमलातही आणला गेला. शहाची लाश तशीच ठेवून ही बातमी बाहेर फोडायची नाही. पहाटे आमचे अफगाणांचे गोट लुटायचे असे पर्शियन म्होरक्यांनी ठरवले. इथंही माझं नशीब सिकंदर ठरलं. बीबी साहेबा म्हणून शहाची एक बेगम आमच्या अफगाण कुळातली होती. मध्यरात्री तिनं मला ही खबर दिली. मी रात्रीच लगेच छापा टाकला. बादशहाच्या बोटातलं राजचिन्ह हस्तगत केलं. ज्याच्या नुसत्या दर्शनानं अमूल्य जडजवा हिरांचा नूर पालटतो तसा कोहिनूर हिरा शहाच्या कंठात होता. तोही मी माझ्या ताब्यात घेतला. आम्ही पार्शियन मुलखात होतो. कदाचित त्यांच्या भूमीत आपला टिकाव लागणार नाही म्हणून मध्यरात्र उलटल्यावर आमच्या अफगाण टोळ्यांनी कंदाहारकडे कूच केलं. आम्ही रात्रंदिवस घोडी दामटीत कंदाहारच्या मागे 30 कोसांवर आलो. नजीबाबाद या खेड्याजवळ दमून थांबलो. जिकडे बघावा तिकडे उघडा बोडका माळ. माळावर शेख सरूक साहेबांची एकाकी कबर होती. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं.
याच ठिकाणी अफगाणांची सभा झाली. मेंढरा हाकायला मेंढपाळ लागतो, राज्य चालवायला राजा लागतो, नाहीतर बिनशासनाची रयत ही मेंढरासारखीच वागते. अंकुश हा हवाच. अफगाणांच्या टोळ्यांना कोणीतरी धनी गोसावी नेमायलाच हवा होता. गुरु मोहम्मद साबिर खानाने माझं नाव सुचवलं. मी भांबावून गेलो. बादशाह म्हणून माझी निवड झाली, पण माझ्याजवळ खजिना नव्हता, बसायला मसनद नाही, शिक्का नाही. मनाशी म्हणालो, हे परवरदिगार, या साऱ्याचा कसा मेळ घालू? तोच साबिर साहेबांनी माळावरची मुठभर माती उचलली आणि माझ्या हातावर ठेवीत दुसऱ्या हातानं अश्रुपुशीत ते म्हणाले, पोरा, हीच तुझी मसनद. तिथंच माझा राज्याभिषेक झाला. बादशाह म्हणून माझ्यावर शिंपडण्यासाठी अत्तर नव्हतं की पुष्प नव्हती. माझ्या सहकाऱ्यांनी आजूबाजूचं वाळलेलं गवत उपटलं आणि फुलासारखं माझ्या अंगावर उधळलं. त्या मातीचा वास मी अजून विसरलो नाही. खजिना नसला, मुद्रा नसली तरी निधड्या छातीचे पठाण आणि आगीतून लिलया उड्या मारणारी दिप्पाड काबुली घोडी माझ्या संगतीला होती. माझ्या गरीब देशाची भूक नाहीशी करण्यासाठी मी नाना देशांच्या सरहद्दींना धडका मारू लागलो. शेकडो निशाणं मी हस्तगत केली. हजारो अंबाऱ्या रिकाम्या केला. हिंदुस्थानवरची ही तर माझी 5वी स्वारी आहे. आलमपना, आपली ही तेजस्वी हकीकत कथन केल्याबद्दल सारा दरबार आपला एहसानमंद आहे. मिर्झा बहादूर बोलला. सकाळी नमाजानंतरच मसलत चालू होती. ती दुपारी संपली. सारे अमीर उमराव, गाजी, मुल्ला मौलवी उठून गेले. बादशाही आपल्या खाजगीकडे जाण्याच्या तयारीत होता. सोबत वजीर आलम शाहवली खान तेवढा उरला होता. इतक्यात नजीबुद्दौला आल्याची खबर खिदमतगाराने आणली. बादशहाने हाताने इशारा केला. परवानगी मिळताच नजीबुद्दौला आत येऊन बादशहापुढे विरासन घालून अदबीने बसला. अब्दाली हसून विचारू लागला, अहो खानसाहेब, या आम हिंदुस्थानात दुर्राणी बादशहाचे 2च शत्रू. हे कोण आहेत सांगू शकाल का? कडक धूप, उन्हाळा आणि दख्खनचे मरगट्टे. नजीबाच्या जबाबावर बादशाह खुश झाला. मंद स्मित थांबवत अब्दालीने सवाल केला, खानसाहेब, यांपैकी पहिल्या गनिमाची काय बडदास्त ठेवली आहे आपण? जहापना, दिल्लीहून कनाथी डेऱ्याच्या काठ्या दोर मागवल्या आहेत. गवताच्या झोपड्या बांधण्यासाठी कुणा किसानाकडं गवत ते बाकी ठेवलं नाही मी. एवढा निवाऱ्याचा चोख बंदोबस्त ठेवला आहे की गरमी बादल बनून निघून जाईल. आज अंतर्वेद प्रांताची नाडी नजीबाच्याच हाती आहे म्हटलं. रोज हजारो खेचरं गाढवं तट्ट पाठीवर धनधान्याच्या गोणी वाहून दमून भागून गेली आहेत. बादशहाच्या सेवेसाठी दिल्ली, आग्रा, मथुरा, बरेलीच्या बाजारातल्या हर उंची चिजा मागवल्या जात आहेत. आणि त्या दुसऱ्या गनिमाची काय खबर? सिकंदराजवळ मल्हार बाबाची दानादान उडाली. गंगोबा तात्यानं आणि मल्हारबानं आपला 10 लाखांचा खजिना लंपास करायचा चांगला हिकमती डाव आखला होता. पण पठाणी काव्यासमोर त्यांच्या त्या गनिमी काव्याचं काही चाललं नाही. मल्हारबाची अवस्था तर मोडक्यात जमदाड्यासारखी झाली आहे. मनसुबे तर खूप रचतो, पण उमर 70कडे पोहोचली आहे. घोड्यावर फार काळ बसता येत नाही. कालच्या शिमगी पौर्णिमेच्या मुहूर्तालाच मराठ्यांची होळी झाली. शिंदे होळकरांचे जनानखाने चमेली पार संबळगडाला आहेत. हरकऱ्यांची खबर आहे. संबळगडावरच दत्ताजीची औरत प्रसूत झाली. मुलगा झाला म्हणे. मराठ्यांनी चंद्रज्योती, आपटबार, तावदानी, रोषणाई आणि चादरी दारू कामाचा गिल्ला केला. बादल गर्ज लावून ते नाचले, तोफाही उडविल्या म्हणे. येळकोट केला, पण बदनशीब मराठ्यांचंच. दत्ताजीचा बछडा काही दिवसातच खुदाला प्यारा झाला. लोक सांगतात, आषाढातल्या काळ्या मेघांसारखी दत्ताजीची औरत गळत होती. सतीही नाही आणि आता पतीही नाही. हिंदुस्थानात मराठे अगदी थंडे झालेले आहेत. जेव्हा दख्खनकडून नव्या दमाच्या फौजा येतील तेव्हाच खरा जंग होईल साहेब. और कुछ? आलमपना, आता दिल्ली आपल्याच ताब्यात आहे. याकूब अली खानानं लाल किल्ल्याचा आणि पुराणा किल्ल्याचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. यमुना काठानं तोफांचा आरबा पेरला आहे.
खुदावंत, आपण दिल्लीत मुक्कामी राहू तर तर ती नादाने ठरेल, अब्दाली बोलला. दिल्ली दिल्ली है तो क्या? खायला दाना नसेल तर दिल्ली काय, काबूल, कंदाहार आणि इस्तंबूल आहे तरी काय? त्यापेक्षा स्मशानघाट बरा. दिल्लीत आता उरलं काय आहे? नाझीर साहेबांनी, आम्ही, मराठ्यांनी, जाटांनी, अनेकांनी कैकवार दिल्ली लुटून अक्षरशः फस्त केली आहे. गेल्या 10 वर्षात दिल्लीची स्थिती मर्द नसलेल्या आवृत्तीसारखी झाली आहे. आसपासचे किसान पोटापुरती शेती करतात. वर्षभर घाम गाळावा आणि कोणीही खळे लुटावे. त्याऐवजी पोटापुरतं पिकलं तरी काफी झालं, ही रयतेची धारणा आहे. तुम्ही सांगत नसलात तरी आम्हाला सर्व ठाऊक आहे. इथेच अनूप शहरी राहिलो तर अंतर्वेदीचा धनधान्य पुरवठा मुबलक राहील. काही दिवसात मराठ्यांची बडी फौज येणारच आहे. आम्ही दत्ताजी मारला खरा, पण तो सामान्य राऊत अजिबात नव्हता. मराठ्यांचा चांद सिताराच होता तो. पेशवा काही आता चूप बसणार नाही. अटकेवर झडप घालून आमच्या शहजादाला पळविणारा तो रघुनाथ येईल, नाहीतर तो सदाशिवराव भाऊ येईल. त्या सदाशिवाबाबत बहुत बोलतात. कदाचित ते दोघेही येतील. जेव्हा जंग सुरू होईल तेव्हा कदाचित बरसातीचा वखत येईल. मराठ्यांच्या मार्गात आमच्यापेक्षा दुथडी भरून वाहणाऱ्या त्या महानद्याच आड येतील त्यांना. कदाचित यमुनाच आपली रक्षा करेल. बादशहाचे एक एक आखाडे ऐकताना नजीब दिपून गेला. थोडा वरमलाही. आपल्या एवढा कोणी हुशार नाही, ही त्याची गलतफहमी थोडी थोडी कमी होऊ लागली. भावी युद्ध कसं असेल याचा पटच बादशहाने त्याच्यासमोर मांडला. नजीब हुरळून म्हणाला, सुलताने आलम, रुस्तुमच्या तोडीचं आणि धडाडीचं आपल्यासारखं नेतृत्व आमच्या बाजूला असताना उद्या उद्भवणाऱ्या जंगात आम्ही सहज विजयी होऊ, अशी आमची खात्रीच आहे. इतनी आसान बात नाही है नजीब, बादशाह म्हणाला. आमच्या शुक्रवारच्या मसलतीत सहभागी होत जा. हिंदुस्थानचा इतिहास अक्षरशः जिभेवर असणारे अनेक इतिहासकार आपल्या दरबारी आहेत. हिंदुस्थानात शिवाजी, राणा प्रताप, शेरशाह सारखे गाजी होऊन गेले हे विसरू नका. मी बादशाह झालो तेव्हा माझी सनद जशी राणा गावताची होती ना, तशीच मसनद त्या राणा प्रतापाची होती. हिंदुस्थानच्या ठाई ठाई असे कितीतरी जवामर्द वीरगाजी भेटतील. त्यांची पारख करणारे रत्नपारखी दुर्दैवाने या भूमीत फार कमी आहेत. या पुराण्या बाता कशाला? अवघ्या 10 वर्षातल्या हिंदुस्थानच्या पहिल्या 3 स्वारांमधला माझा अनुभव सांगतो मी तुला. ज्याच्या बेहद्द पराक्रमावर खुश होऊन ज्याला मी फर्जंद खान बहादूर रुस्तमे हिंद हा किताब दिला, तो कमरुद्दीन वजीराचा जवान पोर मीर मनू मला आजही आठवतो. तो हिंदुस्थानचा बादशाह नव्हता, पंजाबचा एक साधा सुभेदार होता. हा हिंदुस्थान मी डोळे झाकून सर करून लिलया लुटेन असा प्रारंभी मला गर्व होता. त्याच घमेंडीत मी पंजाबवर पहिला हमला चढवला. मानपूरजवळ माझी व मीर मन्नूची गाठ पडली. त्याने माझी अशी दानादान उडवली की केवळ जीव वाचवण्यासाठीच मी कंदाहारला पळून गेलो. दुसऱ्या हमल्यात आम्ही पंजाब सर करूच या इराद्यानं मी वर्षभर गम खाल्ला. चढ्या घोड्यानिशी दुसऱ्यांदा धावलो तेव्हाही विजयाचं दर्शन मला घडलं नाही. सुलुकावरच भागवावं लागलं. आणखी 2 वर्षांचा गम खाऊन मी जोरदार तयारी केली. अफगाणिस्तानच्या दऱ्याखोरांमधले कडवे लढवय्ये गोळा करून मी 3रा हमला चढवला. लाहोरवर झडप घालून लाहोरची नाकेबंदी केली. लाहोरच्या चारी बाजूंना 70-80 कोसांचा मुलूक जाळून बेचिराख केला. लाहोरात कुणाच्या बुट्टीत अन्नाचा कण उरला नाही. लोक उपाशी मरू लागले. घोडी दावणीत आडवी झाली तरी मीर मनू शरण येईना. दिल्लीहून आता कुमक येईल, मग कुमक येईल ही वेडी आशा बाळगून शेवटपर्यंत चंग बांधून तो मर्द उभाच होता. पण तुम्हा दिल्लीकरांना पंजाबचं महत्त्व कधी कळालं नाही आणि आता ते कळणारही नाही. तेव्हा लाहोरच्या रस्त्यात अन्न करून रयत गडाबडा लोळू लागली. हाहाकार माजला. लाहोरची रयत जिवंत ठेवण्यासाठीच केवळ मीरने पांढरा बावटा मला दाखवला. शरण येतानाही त्याची मान ताठ होती. रात्रीच्या अंधारात बेधडक पावलं टाकीत तो शेर का बच्चा आमच्या बिचव्यात आला. मी त्याला सवाल केला, याआधी का शरण आला नाहीस? तेव्हा मला दुसऱ्या धन्याची चाकरी करायची होती, त्यानं जबाब दिला. त्या धन्याने तुझी कुमक का केली नाही? माझ्या धन्याची खात्री असेल
माझा चाकर प्रसंगी निभावून न्यायला समर्थ आहे. मी तुझ्या हाती पडलो असतो तर काय केलं असतंस तू? मी त्याला विचारलं. मी तुमची मुंडी छाटून ती दिल्लीच्या माझ्या धन्याकडे नजर केली असती. आता तू माझ्या हवाली आहेस, मी तुझं काय करावं? मी त्याला विचारलं. तेव्हा तो उत्तरला, तुम्ही सौदागर असाल तर माझी गुलामाप्रमाणे विक्री कराल, तुम्ही जर खाटीक असाल तर माझा शिरच्छेद कराल, आणि तुम्ही जर बादशाह असाल तर दया आणि क्षमेची मेहरबानी कराल. असे कितीतरी बाणेदार मीर मन्नू या हिंदुस्थानच्या मातीत आजही जिवंत आहेत. मरगट्ट्यांच्या जातीत तर शिवाजीसारखा कडवा लढवय्या जन्माला, हे तू विसरू नको नजीब. लांब कशाला, शिंदे आणि होळकर हे दोन्ही सरदार एक दिलानं एका जागी असते तरी त्यांनी माझी घोडी पंजाब बाहेर चढवून मला उधळून लावलं असतं. खुद्द परवरदिगारला नाज वाटेल असे पराक्रम, धाडस, चिवटपणा हे सद्गुण मराठा जातीच्या ठायीठायी तुला आढळतील. जेव्हा आमचा आणि त्यांचा आखरी जंग होईल ना, तेव्हा ही कडवी जात माती खाईल, पण हटणार नाही. आपापसातले भेद, भाऊबंदकी, द्वेष, मत्सर, फुकाचा गर्व अशा अनेक फटी मराठ्यांच्या अभेद्य बुरुजाला आहेत. नेमक्या त्या फटी शोधून भेदल्या तर मात्र विजय आम्हाकरता अजिबातच दूर नाही. ही मसलत बराच वेळ चालली. बादशाह एकाएकी गप्प झाला. त्याची चर्या बदलली. बादशहाचा बदलता नूर बघून नजीबही चूप झाला. अचानक बादशहाच्या अंतरी कोणते नवे विचार डोकावले याचा त्याला ठोकताळा बांधता येईना. बादशहानेच कोंडी फोडली. तो शांत सुरात बोलला. अजूनही माझे अमीर उमराव सरदार दरकदार मला भेटून विनंती करतात. यापुढे उन्हाळ्यात हिंदुस्थानी राहायला नको. आम्ही काबुली अंगूर आहोत. तुमचा उष्मा जास्त वाढला तर गळून पडू आम्ही. घोडी माणसं टिकणार नाहीत. मलाही हा विचार कधी कधी खरा वाटतो, मनोमन पटतो देखील. हवंच असेल तर बरसातीनंतर आम्ही वापस येऊ. सुलताने आलम, सुलताने आलम, खुदावंत. नजीब बादशहाचा धावा करू लागला. बादशहाच्या बदलत्या विचारानं त्याची विचित्र स्थिती झाली. कोणीतरी कलेजाच देठापासून खुडून नेल्याचा त्याला भास झाला. घाबरा नजीब अजिजीनं याचना करू लागला. परवरदिगार, हे असे आगळे विचार आपल्या मनात येतात तरी कसे? आपण हा विचार डोक्यातून काढावा. तुम्ही हिंदुस्थान सोडताच हे मरगट्टे माझाच नव्हे तर साऱ्या इस्लामचा नायनाट करतील. कोणाच्या अनुवटीवर दाढी दिसणार नाही. डोईला सापाच्या पिलासारखी शेंडी उगवेल. मशिदीत पिंडी दिसतील. इस्लामचा चांदतारा हिंदुस्थानातून कायमचा ढगाआड जाईल. हसन आणि हुसेनीची नावही औषधालाही उरणार नाहीत. नमाज सोडून गाढवासारखे सूर्यनमस्कार पडावे लागतील. सारा इस्लाम गोत येतील. या साऱ्यापेक्षा इस्लामचा एवढा मोठा पातशाह असताना इथं इस्लाम बुडल्याचा कायमचा बट्टा मात्र तुम्हाला लागेल. खाविंद, काहीही करा, पण त्या दृष्ट मरगट्ट्यांच्या हाती सोडून आम्हाला जाऊ नका. शहावली उलासाहेबांचे आदेश एवढ्यात आलमपणा कसे विसरले बरे? नजीब तोंडात माती घालून गडाबडा लोळायचा फक्त बाकी राहिला होता. अब्दालीने निम्म्यात सोडून जाणं ही कल्पनाच त्याला असह्य वाटत होती. बादशहाला क्षणभर नजीबाची दया आली. विशेषतः शहावली उलासाहेबांचे नाव ऐकल्यावर बादशाह नरम झाला. त्याने नजीबाचे आक्रंदन थांबू दिले आणि तो म्हणाला, खानसाहेब, इस्लामचं रक्षण करणं हा माझा धर्मच आहे. त्यात मी कुचराई करणार नाही. शहावली उलासाहेबांबद्दल मला नितांत आदर आहे, पण मी अगदीच काझी अगर मुजावर नाही. मी राज्यकर्ता आहे. फौज पोटावर चालते. तिला चंदी, दारावैरण आणि असरफी लागतात. मी हिंदुस्थानात येण्याआधी तुम्ही जे शेकडो खलिते पाठविले ते अजूनही माझ्या दप्तरी तसेच आहेत. अवघा 10 लाखांचा खजिना 50-60 हजार फौजेच्या दाताला तरी पुरेल का? मी एवढी मोठी फौज घेऊन बरेलीच्या बाजारात रेवडी खरेदी करायला आलो नाही. पहिलं रसदेचं बोला. खुदावंत, गुस्ताखी माफ. यापुढे मी काही कमी पडू देणार नाही. नजीब, तू महाठक आहेस. साऱ्या हिंदुस्थानला सहज फसवू शकशील, पण मला नाही. इस्लामची काळजी तुझ्यापेक्षा निश्चितच मला जास्त आहे. पहिलं घासदाण्याचं बघ, रसदेचं बघ. माधव सिंगाचा हवाला देणारे खलिते धाडले होतेस ना तुम्हाला? इथे आल्यावर किती दिवस घातले आम्ही त्याच्या मागावर. तुमचा तो अयोध्येचा नवाब सुजा अयोध्येस कधी चालता झाला ते आम्हाला समजलंही नाही. पैशाचा बंदोबस्त तुमचा तुम्ही करा.
दुसऱ्याची घरं अजिबात मला दाखवू नका. खुदावंत माफी करावी. यापुढे बादशहांच्या सेवेत काडीही कमी पडू देणार नाही मी. तेवढा मरगट्ट्यांचा मात्र शेवट करा. मी तुमचा 7 जन्म शुक्रगुजार राहीन. त्या जातीचा बिमोड करून जेव्हा तुम्ही मायदेशी परताल तेव्हा इतकी करोडो लूट देईन की तुमची घोडी माणसं ओझ्यानं थकून जातील. एवढी संपत्ती जहापानांच्या हवाली करीन की आम अफगाणिस्तानला सारं काही अजीर्ण होईल. भाग 4 समाप्त. येथे भाग 1 पासून सुरू झालेले प्रकरण पहिले पालखीचा गोंडाही समाप्त होत आहे. पुढील प्रकरण दिल्लीवर हमला. धन्यवाद.